आई हा घे पेढा. अरे हो, हळूहळू काय झालं ते तर सांग. सांगतो गाई, बसून तर घे. बाबा पेढा. अरे वा. हे डोरेमॉन आगे डोराई की. एवढा प्रेमाने देतोस तर तुझ्या हातानेच भरव. क्यों नहीं मेरी प्यारी बहना. ऐ ये बाबा धर. बादल बरसा बिंचोले सावन का पानी. वहिनी हा घे पेढा. काय झालं? काय रे, काय झालं ते तर सांगा दे. बाहेर ते नंतर सांगतो चल. थांब मला रील बनवते आधी. ए दादा हा घे पेढा. ए वहिनी काय ग तू तोंड का फुगून बसलीयस. जाना तुझ्या लाडक्या बहिणीला दे ना पहिले. वहिनी मला एक सांग, स्पर्धेमध्ये अगर 3 मुलांची स्पर्धा झाली तर जिंकणाऱ्याला पहिला बोलवतात का 3 नंबर चला. 3. मग समजून जाणार. ए दादा ओके. सांगणार आहे तू. हे बाबांनो, तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या, मला मध्ये घेऊ नका. चल. आई बाबा दादा बरं झालं तू पण आलास. अरे वा, गुड न्यूज दिसते. तर ऐका, ओ माय बेबी. ए हबीचा बेबी, पहिले तो काय सांगतोय पहिले ते ऐकून तर घे. ओके सासरे बुवा. तर बाबा आई मी जे गेले काही प्रोजेक्टवर जे काम करत होतो तो प्रोजेक्ट फायनली कम्प्लीट झालाय आणि माझं काम बघून माझ्या बॉसने माझं डबल प्रमोशन केलेलं आहे. वा वा अरे वा, वा. काँग्रेस. छान छान. बरं झालं बाई, याचीच तेवढी काळजी होती. आता ती पण चिंता सरली. हो का. एवढी आनंदाची बातमी दिली, आता कोणीतरी विषय काढेल माझ्या लग्नाचा. हं? कोणाला काहीच पटलेलं नाही, मीच विषय काढतो. दादा तुझं लग्न कोणत्या वयात झालं रे. माझं 25च्या वयात. हो ना. आणि दादा तुझं. माझं पण 25-26च्या आसपास झालं हो असेल. ना. हो ना, बरोबर ना. आता मी पण 28 वर्षाचा झालोय. आताच बर्थडे झाला माझा. पुढचा बर्थडे आला की 29 वर्षाचा होईल मी आता. आणि आता आपली दीदी पण 24 वर्षाची झाली. रोहन, तुझ्या मनात काय आहे मला सगळं समजतंय. आई तूच ग तूच. जगात एकमेव आईच असते हं, जी मुलाच्या मनातलं ओळखते. आई सांग ना ग, काय चालू आहे माझ्या मनात ते. बरोबर बोलतोय रोहन, त्याचंही बोलणं काही चुकीचं नाहीये. आता त्यालाही चांगला पगार मिळतोय, त्याचंही व्यवस्थित आहे. तर मग आता आपण गायत्रीचंच लग्न लवकर उरकूया. आई मला वाटलं तू माझ्या मनातलं ओळखशील, पण तू तर मनाच्या बाहेरूनच फिरतेस. अरे हा, पण एक अडचण आहे ना दादा. कसली अडचण. हे बघा, आता घरात जर मोठा पोरगा ठेवला ओके, तर बाहेरचं काय म्हणतील. आपल्याला काही टेन्शन नाही, पण बाहेरच्यांनी तुम्हाला नको नाव ठेवायला ना. मोठा पोरगा ठेवला, बारक्या पोरीचे लग्न केले. माझं काय नाही त्याच्यामध्ये. माझं काय असं नाही, आपल्याला काय वाटत नाही. उद्या जाऊया मग. हो जाऊया. एक स्थळ आलंय, ठीक आहे ना, जाऊया ना, आपल्याला काय. पण रोहनसाठी. हो का. लाल लाल कलर. वहिनी, वहिनी. बांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चल, नच माझ्या सोबत चल, काय चल चाललंय माझ्या हिचं? सोबत चल. लाल लाल कलरची बांगडी, चल माझ्या सोबत चल. काय का मी काय केलंय. चावटच आहे माझी ननंद. नुसतीच झाडी करत राहते, नुसतीच झाडी करत राहते.
ए वहिनी, अगं तुला काही पडले का नाही? जायचं ना पोरगी बघायला? ए रोहन, एक कप कॉफी दे ना रे प्लीज. ए आई, हे का अशीच येणार आहेत का? आई आई येणारी सून ही माझ्यासारखीच हवी. सुसंस्कारी, सोज्वळ, एज्युकेटेड आणि घराला घर पण देणारी. नो 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 नो, येणारी सून ही माझ्यासारखीच हवी. मॉडर्न, फॅशनेबल, यु नो. आणि घराला घर पण काय येतच की. घराला घर पण कसं पण येत नसतं, त्याला स्वतःचे संस्कार लागतात. उगाच उठसूट तो मोबाईल काढायचा आणि कानाला हेडफोन लावायचा. मी स्वतः जॉब करते आणि आईंना घरकामात मदत पण करते. तुझ्यासारखा नुसता मोबाईल नाही घेऊन बसत. ए, माझा मोबाईल नुसता काढू नका हा. मी जर जॉब करत नसले तरी माझा नवरा कमवतो, समजलं? माझ्या पप्पाने खूप सारा हुंडा दिलेला आहे. मला काम करायची गरज नाहीये. मी काय तुझ्यासारखी गरीब घरातून आलेली आहे का? विजया, आणि तुला फॅशनचं काय कळतं का? मिडल क्लास मेंटॅलिटी. हु सेड आय डोंट नो फॅशन? लिसन केअरफुली. फॅशन कुठं आणि कशी करायची याला भान लागतं. तुझ्यासारखे असे घरात कसेही कपडे घातले तरी फॅशन नाही होत. ए, तू जास्त बोलू नका हा. तुझी अवकात नाहीये माझ्याशी बोलायची. मी ठरवलं तर नांदेल, नाही तर निघून जाईल माहेरी. ना मला तू आवडू शकेल ना तुझा बाप. विजया, सुयोग, तुला काही समजतं का नाही रे? आजपर्यंत कधी मी तुझ्या आईवरती हात उगारला नाही. बेटा शांत हो. जा, मला नाही यायचं. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर आम्ही सर्व जातो. चल ग. काय मग, झाली गाडीची तयारी? हो, मी सकाळीच गाडी धुवून आणली आहे वॉशिंग सेंटरवरून. स्वच्छ आहे ओके, एकदम. ओके. रेडी आहे सगळं, आपण जाऊ शकतो. ठीक आहे, मग जाऊया आपण. तू त्यांचीच बाजू घेतो. काय झालं? काय झालं म्हणजे काय झालं? मला मारलं तू, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. होत असतं आता. हे असं कसं काय होत असतं? बोल तू काहीतरी. तू अजिबात बोलत नाही. ए बाई, माझ्या डोक्यावर असं भूतासारखं बसू नको. मी भूत म्हणतो का मला तू? एक तर कोणीच माझी बाजू पकडत नाही, त्यात तू मला मारतो. काय करायचं मी आता? आता बोल ना, आता बोल. ए बाई, असं माझ्या गळ्यावर बसू नको भूतासारखं. भूत भूत म्हणतो तू मला? जा तिकडे, चालले मी माहेरी. बाई मी निघाले ग, निघाले माहेराला. नवरा माझ्या मारीत गेला, मी पण आहे नटरंग मा